सन्मान शिवाजी जाधव बॉस आपल्या शुभ हस्ते केला जातोय। पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। खूप खूप धन्यवाद दादा, आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा आपण वाढवलीत। त्याचबरोबर शिवाजी जाधव बॉस विनंती करेल सन्माननीय अमोलजी देसाई साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। शिवाजी जाधव बॉस आपल्या शुभ हस्ते अर्थातच आमचे सन्माननीय आदरणीय देसाई धाबा नौशील नाका, या देसाई धाबा जो आपण पाहिलं तर अगदी सुप्रसिद्ध आहे तांबड्या पांढऱ्या रस्स्यासाठी। देसाई धाब्याचे ओनर सन्माननीय अमोलजी देसाई साहेब यांचा सन्मान केला जातोय। खूप खूप धन्यवाद अमोलजी देसाई साहेब, आपण उपस्थित राहिलात। आणि मी विनंती करेल आपण सर्वांनी देसाई धाबा नौशील नाका एकदा जरूर भेट द्या, प्रेमामध्ये पडाल। आणि अर्थातच देसाई धाबा यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आदरणीय विघ्नेशजी मडवी सर, थँक्यू सो मच। कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात, आशिषजी चोरगे सर जिथे जोडले गेलेत आणि लगेच मॅचचा आनंद घेऊया। थँक्यू। थँक्यू सो मच। वळूया मॅचच्या दिशेने। एका बाजूला प्रिन्स वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला कलावती किचन। टॉस जिंकलाय कलावती किचन संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी आमंत्रित केले आहे प्रिन्स वॉरियर्स या संघाला। प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋषी पाटील, शंकर मोहिते आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र पहिलं षटक सूरज शिंदे, कुसुड एक्सप्रेस। मॅचला होते सुरुवात, पंचाचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन गेम ऑन। पहिला बॉल सूरज शिंदे यांचा, पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। पीटीपीएल षटकार येतोय, 6 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत सिक्सर। परत एक वेळा लॉफ केलंय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, सलगचा दुसरा ठोकलाय। बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत शंकर मोहितेच्या बॅट मधून। बिग हिट, सूरज वरती आक्रमण केलं जात आहे। ओहो, यावेळेस चांगला बॉल टप्पा पुढे ठेवला होता, ओव्हर पिच बॉल होता, बिट करून पाठीमागे चाललाय। डॉट बॉल त्याचा मात्र पाहायला मिळतोय, जबरदस्त गोलंदाजी। यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट, अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय। 3 षटकार आतापर्यंत आलेत शंकर मोहितेच्या बॅट मधून। आणखीन एक मोठा ब्लास्ट, बिग हिट षटकार। ऍक्शन रिप्ले होमसई एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय। आकूट टप्प्याचा बॉल होता, त्यावरती आक्रमण केलंय, बॉल सीमारेषेच्या बाहेर अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने हा षटकार ठोकलाय। सूरजच्या विरोधामध्ये अगदी 3 षटकार महत्वाचे होते।
यावेळेस हा कुटाप्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न तटीआर सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. ह्याचं काहीतरी कर ना भाऊ, जरा ब्राईटनेस जरा काय ह्याचं कमी करता येतं. हो, यावेळेस देखील अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. पण ते मला ते हे नाही जमणार. पहिलं षटक इथे समोर झालंय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 18. या धावसंख्या एक अठरा या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 3 षटकार आलेत. पहिल्याच पॉवर प्लेचा फायदा मात्र घेत असताना जुळेवाडी टीम कडून बिलॉंग करणारे सचिन आसवले. लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाला. उंची जास्त, अगदी उंचीचा सनी कंक, पाटणचा केतन म्हात्रे. हो, पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न झालाय. सूरज वैगरने जातोय. चांगला स्टॉप. फेकी देखील चांगलीच पाहायला मिळते. सिंगल येत असताना मात्र जरूर पाहायला मिळते. याही बॉलवरती आपण पाहायला गेलं तर पहिलाच बॉल होता. जबरदस्त फिल्डिंग तिथे सूरजच्या माध्यमातून. अगदी आपण पाहायला गेलं तर ना लॉंग ऑफ मध्ये होता. अगदी वेगाने लॉंग ऑनचं अंतर कंप्लीट केलंय आणि त्यानंतर हा स्टॉप केलाय. परंतु शंकर, काय बॅटिंग राहिली शंकरची. 6 बॉल आतापर्यंत फेस केले. 19 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने फटका फसलाय. सूरज आहे बॉलच्या खाली. ओ माय गॉड, कॅच होते ड्रॉप. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल हातातून निसटलाय. अगदी धरतीला दान होतोय. जीवदान प्राप्त झालंय शंकरला. ऋषी पाटील स्ट्राइक एंडला. PTPL ची पहिली 50, पहिलं अर्धशतक कंप्लीट करणारा बॅटर. त्याचबरोबर यावेळेस देखील अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला स्टॉप केलाय आणि आपण पाहिलं गेलं तर पश्चिम महाराष्ट्राचा आणि कराडचा बकासूर म्हणून चर्चेत असणारा पंचम हिंद केसरी राजू संभाजी कंक भेट देण्यासाठी उपस्थित झालेत आणि त्यांच्याच भेटीला हा बॉल पाठवलाय परत एक वेळा. ऋषीच्या पाठमधून हा बिग हिट आलाय. हो, यावेळेस देखील अगदी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी चांगला स्टॉप. हो, फेकी विरुद्ध बाजूस घेतली गेली आहे. इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. विद्युत सर एकदा येस एक
त्याचबरोबर बागल शेठ आपलं देखील स्वागत, विकासदादा बागल. त्याचबरोबर सुशांतजी भिसे साहेब, संपूर्ण कराड तालुक्यातील खेळाडू आज पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रमुख उपस्थिती मात्र नक्कीच पाहायला मिळते. काय घडलंय, काय बिघडलंय, बोलूया मॅचच्या दिशेने. सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक समाप्त. चांगलं पॉवर प्लेचे षटक सचिन आसवले यांनी मात्र हाताळलं, जिथे एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतर अगदी जबरदस्त कमबॅक त्यांनी करून दिलं. 2 ओव्हर समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 27. 2 ओव्हर्स 27, 27 धावा. आणि मिडल ओव्हरमध्ये बहुतेक टेप बॉलचा वापर केला जाईल का हे मात्र बघायचं आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहायला गेलं तर राजू रोडे सर, बहुतेक टेप बॉल असेल आता. प्रथमतःच आपण पाहायला गेलं तर एक चांगला उपक्रम, 40+ खेळाडूंना टेप बॉल. नवी मुंबईमध्ये म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून कुठल्याही स्पर्धेमध्ये टेप बॉल बघायला मिळाला नाहीये, परंतु आज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये हे चित्र मात्र पाहायला मिळतंय. एक आगळी वेगळी संकल्पना, काहीतरी सातत्याने नवीन आणण्याचा प्रयत्न शिवा जाधव बॉस, संपूर्ण कमिटी, कौतुक करावं लागेल. यावर्षी येल्लो थीम आहे. संपूर्ण क्रीडांगण आपण पाहायला गेलं तर येल्लो थीम मध्ये नाहून निघालाय. परंतु आपण मॅचच्या दिशेने जाऊयात. राजू रोडे सर आणि स्ट्राईकला ऋषी, लॉफ केलंय बॉलला, डीप मध्ये फिल्डर आहे, आता चुकी करणार नाहीये. सूरज शिंदेने पकडली कॅच आणि ऋषी शंकरला ऋषीला मात्र माघारी जावं लागतंय. तुषार साळके चॉईस खेळाडू, प्रिन्स वॉरियर संघाचा इनेट नंबर 3 मध्ये दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पॅक उठला जात असताना कट करण्याचा प्रयत्न झालाय. चांगला स्टॉप शॉट पॉइंटला मात्र तिथे पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग तिथे जरूर पाहायला मिळते. 28 धावसंख्या, करंट रन रेट 12चं पाहायला मिळतंय. प्रोजेक्ट स्कोर 60चा. सुरुवात चांगली केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी धावा जमवण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहायला गेलं तर टेप बॉलची ओव्हर. राजू रोडे सर, ज्या पद्धतीने मात्र अनुभव आहे ना गोलंदाजाकडे, हो हो, यॉर्कर, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आपल्या भात्यातून क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय आणि बरोबर यष्ट्यांवरती हिट होतोय. यॉर्कर, राजू रोडे सर, काय बॉल हाताळलाय. बॅट अँड पॅड, तिकट यॉर्करचा मारा.
कशासाठी ठेवले? दत्ता साळुंके सर, आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा देखील तिथे पाहायला मिळाला. बॅकफुटला असताना पंच करण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी राजू रोडे सर. आतापर्यंत 2 महत्वाच्या विकेट त्यांनी घेतल्या. टेप बॉलचा वापर केला, मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आले, कॅप्टनने धुरा सांभाळण्यासाठी दिला, परंतु ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली आहे ना टेप बॉलची ओव्हर, जबरदस्त. फक्त आणि फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली आतापर्यंत आणि 2 विकेट माघारी धाडल्यात. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, ऑन साइडला वळवलाय, बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मात्र जरूर येईल. दोन्ही ओपनरला माघारी धाडलाय, म्हणजे सलामीला आलेले बॅटर अगदी डगआउटच्या दिशेने पाठवण्यामध्ये नक्कीच गोलंदाज राजू रोडे सरांना मात्र यश मिळालंय. जबरदस्त गोलंदाजी, टेप बॉल मिडल ओव्हर मध्ये, अंतिमचा बॉल. 29 धावसंख्या पाहायला मिळते. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मधून, अगदी सचिन येत आहेत, सचिन आसवले, चांगली फेकी. आणि तिथे देखील आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती 2 धाबा आल्यात आणि आपण पाहायला गेलं तर ओव्हरची होते समाप्ती. टेप बॉलची ओव्हर ज्या पद्धतीने मात्र राजू रोडे सरांनी हाताळले, 4 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट प्राप्त केल्यात. जबरदस्त गोलंदाजी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 31-2 प्रिन्स वॉरियर संघाचा स्कोर आपण बघतोय. कलावती किचन या संघाने मात्र टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला, आमंत्रित केला प्रिन्स वॉरियर संघाला बॅटिंगसाठी आणि सुरुवात चांगली झाली होती, परंतु मिडल ओव्हरमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा नक्कीच पाहायला मिळाला. परंतु इथून 2 षटक अजूनही बाकी आहेत आणि एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा प्रयत्न नक्कीच प्रिन्स वॉरियर संघाचा मात्र पाहायला मिळेल. एक दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस, दुसरी रात्र. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला ग्रँड ओपनिंग सेरेमनी पाटण तालुका प्रीमियर लीगची आपण जरूर पाहिलाय. 12 संघ, 12 संघांचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नितीन पनाळे गोलंदाजी मार्कवर, लॉफ केलंय बॉलला समोरच्या दिशेला आणि फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. स्टेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा फटका, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. तुषार चाळकेच्या बॅट मधून हा उत्तुंग असा षटकार. हो हो, हेलिकॉप्टर बाहेर काढला यावेळेस. लॉंग ऑफ तैनात आहे, फेकी चांगली आहे पाहायला मिळते. सिंगल येत असताना मात्र जरूर पाहायला मिळते. 1 धाव नक्कीच येते. स्ट्राइक रोटेट होते. नितीन पनाळे, भरपूर मोठं नाव आहे. टीमची धावसंख्या 38, 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकल्या, पिचिंग भरपूर बाहेर होती. विदुजी नाकवा सर यांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. अगदी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने. चेक वाईटसाठी ती मागणी केली. थर्ड अंपायर चालू असेल. दत्ता काही सन्मान आपण घेतोय. मी विनंती करेल अर्थातच पत्रकार सुशांत भिशे यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. सुशांत दादा या. पाटण तालुका प्रीमियर लीग 2026च्या वतीनं हा सन्मान केला जातोय. पत्रकार सुशांत दादा भिशे साहेब, आपण या आपला सन्मान आम्ही करतोय. कराड तालुका टेनिस क्रिकेटमधून बिलॉंग करणारे एक चांगले खेळाडू आणि त्याचबरोबर शिवाजी बॉस यांचे आपण पाहिले तर अगदी जवळचे मित्र सुशांत दादा भिशे यांचा सन्मान आम्ही घेतोय अतिथी कक्षामध्ये. खूप खूप धन्यवाद.
पाटण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बकासूर म्हणून ज्या खेळाडूला नाव आपण पाहिलं तर दिलं गेलं, तब्बल 6 ते 7 मालिकावीर ज्यांना आपण पाहिलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये ज्याचा बोलबाला राहिला, राजू कंक. वेलकम मिस्टर PTPL, मिस्टर KSKPL. त्याचबरोबर आपण पाहिले तर असे बरेच नामांकित त्यांना मिळवलेत आणि एक नाही तब्बल 7 मालिकावीरवरती ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नाव कोरलं गेलं असा पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बकासूर राजू संभाजी कंक यांचा आम्ही सन्मान करतोय. शेख व्हाईट बॉल आहे हा. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. सन्माननीय राहुल भाऊ वाडकर साहेब यांचाही सन्मान करतोय. राहुल भाऊ मी विनंती करेल आपण या, आपलाही सन्मान आपण करत आहोत, आम्ही करत आहोत. आपल्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी 2 मिनिटं कॉमेंटेटर आम्ही काही सन्मान 2 ते 3 सन्मान आहेत ते आम्ही पूर्ण करत आहोत. राहुल भाऊ थँक्यू सो मच, आपलंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सुधीर भाऊ मी विनंती करेल आपण या, आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. कराड तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेत आणि या सर्वांचे सन्मान आम्ही करत आहोत. पाटण तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत PTPL 2026 मध्ये. वळूया मॅचच्या दिशेने. हो आणखीन एक जबरदस्त आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा मात्र षटकार येतोय. जबरदस्त सूरजच्या बॅट मधून हा षटकार. काय फटका होता, खडे खडे लगावलेला शॉट. 49 धाबा. आणखीन एक कॅचचा कॉल. कॅच ड्रॉप होते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. अगदी प्रयत्न चांगला केला गेला. शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि तिथे आपण व्हायला गेलं तर ह्या बॉलवरती सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते आणि 4 षटक इथे समाप्त होतात. टीमची धावसंख्या 50. चार षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 50. 50ला 2. प्रिन्स वॉरियर संघाचा स्कोर बघतोय. प्रिन्स वॉरियर संघ म्हटलं तर संघ मालक अर्थातच वैभवदादा गायकवाड आणि आयकॉन खेळाडू यामध्ये ऋषी पाटील, DK स्पोर्ट्स पाटील आवड संघाचा, तर त्याचबरोबर माडाईनगरचा तुषार साळके. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर टीम K11 अनिलजी पवार सर त्यांच्या मालकीचा संघ. नितीन पनाळे आयकॉन खेळाडू कडवे टीमचा आणि त्याचबरोबर सूरज शिंदे चॉईस खेळाडू कुसरूड टीमचा मात्र या टीममध्ये पाहायला मिळतोय. वळूया अंतिम स्लॉगिंग षटकाकडे. गोलंदाजी मार्कवरती रोहित सूर्यवंशी मिरासवाडी टीम कडनं बिलॉंग करतो. हो यावेळेस देखील आपण पाहायला गेला तर अगदी इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. फेकी चांगली आहे. इथे रनआउटचा चान्स होता. अगदी वेगाने धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या सालीने हरण्याच्या गतीने मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटरच्या मध्ये मात्र पाहायला मिळते नक्कीच. हो यावेळेस जबरदस्त एफर्ट्स. काय प्रयत्न केला सचिन आसवले होते. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय लाजवाब एफर्ट्स. सचिन आसवले मूर्ती लहान कीर्ती महान असा हा खेळाडू.
खोदून काढलाय, मनगडाचा वापर केलाय, मिड ऑन तैनात होतं. चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु पहा चतुराई पहा तिथे एक धाव होती, दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट होत आहेत. हे कम्युनिकेशन आहे दोन्ही बॅटर मध्ये आणि तेच महत्वाचं आहे. हो शफल झालाय, पुढे आला 2 पावलं आणि तिथे आपण पाहायला गेलं तर फटका खेचण्याचा प्रयत्न. चांगला स्टॉप मिडॉन मध्ये नक्कीच पाहायला मिळाला. राजू सरांच्या माध्यमातून 2 धावा आल्यात. सिंगल आली ना, सॉरी अब तक 56 लॉफ करण्याचा प्रयत्न होता. वेगाने धाव इथे कंप्लीट होतो असताना मात्र नक्कीच पाहायला मिळाली. बॅटला हलकासा ब्रश झालाय. शेवटचा बॉल उंच पुरा गेलाय आणि ते जबरदस्त सनी याने कॅच पकडलाय. काय कॅच पकडली आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर अगदी आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्स समोर. आयवा कॅच प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूंसाठी नाहीये, हे लक्षात ठेवा. आणि आयवा कॅच कोयना क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष अनिलजी बोमकर साहेबांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर फर्स्ट इनिंग समाप्त झाले 63, 64 धावांचं टार्गेट सेट केलंय. टॉस घेऊयात नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला येराड वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला मीत 11 ही मॅच आहे. एका बाजूला येराड वॉरियर तर दुसऱ्या बाजूला मीत 11 अशी मॅच मात्र नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. रोहन दादा रोहन नार्लेकर. रोहन दादा विनंती करेल एक इनिंग आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये दोन्ही अंपायर्स आपण या. बोथ द अंपायर्स वेलकम या. एक खेळाडू आमचा जरूर असेल ॲज अ अंपायर. बोथ द अंपायर्स या. टॉस करणार आहोत राजू दादा आणि सुशांत बिश यांनी आमचे मित्रपरिवार आलेले आहेत. आपण या सगळ्यांनी आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते टॉस घेतोय दादा. वेलकम कॅप्टन, बोथ द कॅप्टन. इम्पॉर्टंट मॅच ही देखील आहे. आमच्या कराड तालुका टेनिस क्रिकेटचे सर्व आपण पाहिले तर आमचा मित्रपरिवार राजू संभाजी कंग, सुशांत बिश या संपूर्ण मित्रपरिवारांच्या वतीनं आपण या मॅचचा टॉस घेणार आहोत. या कॅप्टन. येस वेलकम कॅप्टन. दोन्ही टीम कॅप्टन मी विनंती करेल आपण लगेच या, जास्त वेळ थांबणार नाही आहे. दादा ये या साईडला, तू या साईडला उभा यासाठी राहा कारण की या लकी साईड आहे तुझ्यासाठी. वेलकम. येस अध्यक्ष या. भोमकर शेठ आपण या अनिल शेठ भोमकर ज्यांच्या माध्यमातून आयबा कॅचसाठी प्राइज दिलंय. वेलकम शेठ. अनिल शेठ भोमकर आपण जॉईन व्हा प्लीज. बॉस प्लीज जॉईन. कॅप्टन एक इकडे या. तो नाही सोडणार ती जागा, ती लकी आहे त्याच्यासाठी. तो इकडे होता त्याला तिकडे घेतलाय बोलवून. टॉस कोण मागणार आहे. येस एरर वॉरियर्स टॉस मागणार आहे. सुशांत सर स्विंग दी कॉइन. छापा कॉल आहे. टॉस पडलाय. काटा टॉस जिंकलाय. ओ माय गॉड.
ए भाऊ जागेचं काय, तू इकडे होता. आपला केतन मात्र केतनच बोलतोय. सनी कंक बोलला की इकडे उभा राहा आणि टॉस जिंकलास. चिक डबाम डमडम. चिक तमाम दमदम. टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय. बॉलिंग घेऊ आम्ही. काय चुकलं पहिल्या मॅच मध्ये, पराभूत राहिलात दादा, कुठे चुका झाल्या? गणेश शिंदेचा कॅच महत्वाचा होता. येस. टॉस जिंकला असता चिकू, गेला असताच बॅटिंगसाठी? हो नक्कीच बॅटिंग करणार होतो, कारण की आमचं डिसाईड झालेलं बॅटिंग करायचं, तेच भेटलं आम्हाला. काय बोलशील पहिली मॅच सुफियानच्या खेळाबद्दल काय बोलशील? नक्कीच आमच्याकडे कमबॅक आहेत, भरपूर प्लेयर्स आहेत चांगले चांगले, तर आम्ही बेस्ट देऊ. येस, ऑल दी बेस्ट बोथ दी टीम्स. थँक्यू सो मच. राजू दादा, सुशांत दादा, काय बोलशील या स्पर्धेबद्दल? HD कॅमेरा आपण यूज केला आणि मालिकावीरसाठी आपण पाहिलं तर बाईक आहे आणि नाईटची स्पर्धा ज्याच्यामध्ये ओव्हर चेंज गेम जिथे टेप बॉल ठरतोय. काय बोलशील या संकल्पनेबद्दल, टेप बॉलबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल? पाटण तालुका प्रीमियर लीगचं नियोजन तर खूप चांगलं आहे आणि टेप बॉलचं आयोजन केलं हे पण खूप चांगलं आहे. नवीन संकल्पना आहे आणि पाटण तालुका प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा असतील माझ्याकडून. राजू दादा, टेप बॉल ही संकल्पना आवडली का तुला? हो, काहीतरी नवीन संकल्पना शिवाने आणले आणि शिवाचं आयोजन म्हणजे सगळ्यात टॉप असते पश्चिम महाराष्ट्रात. थँक्यू सो मच. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच दादा. येस, अनिल शेठ भोमकर, काय बोलाल स्पर्धा आणि टेप बॉलबद्दल काय बोलाल, ही संकल्पना काय बोलाल तुम्ही? आता नियोजनाचा बादशाह बॉस बोललं की काहीतरी वेगळं असतं. दरवर्षीचंच आहे त्यांचं, काय नाही काहीतरी वेगळं बघायलाच भेटतं आणि त्यांच्या जोडीला तुम्ही सितारा. त्यामुळे काय स्टेप बॉल पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणणारी व्यक्ती म्हणजे शिवा बॉस आणि तुम्ही आहात. खूप आनंदाची गोष्ट आहे. आज तालुक्याचं नाव एवढ्या ISPL नंतर न कुठं जास्त चर्चेत असेल तर आपल्या पाटण तालुक्याचं नाव आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की ह्या तालुक्यासाठी आम्ही खेळतो, आम्ही उभा राहतो. यांच्या पाठीशी सदैव आम्ही असणार, ते आमच्या पाठीशी आहेत आणि बस ह्याच्यातच आनंद आहे. यार तालुक्याचं नाव कुठेतरी मोठं होतं आहे आणि जेव्हा सिम्बॉल लागतो ना तालुक्याचा, त्यावेळेस अभिमानानं वाटतं की यार पाटण तालुक्याचा गडी चाललाय रस्त्यानं. अरे वा यार, मजा आली भाऊ. थँक्यू यार, थँक्यू सो मच. आणि हे खरं आहे, जेव्हा तालुक्याचं नाव शिवा जाधव बॉस यांचं नाव तुमच्या छातीवरती असतं, तालुक्याचं नाव पाठीवरती असतं, एक अभिमान असतो तुम्हाला, एक प्राऊड फील असतो. हो, आम्ही तालुक्याच्या नावासाठी खेळतो, आम्ही गावासाठी खेळतो. ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट खेळणं सोपं नसतं गड्या, कारण की भरपूर पराभव पत्करावे लागतात आणि त्यानंतर एक विजय तुम्हाला भेट असतो. थँक्यू सो मच. लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणार आहोत. आशिष सुर्गे सर पुन्हा कंटिन्यू होतील. थँक्यू. मॅचच्या दिशेकडे जाऊया. इथे आपण पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जात असताना टार्गेट सेट केलंय 30 बॉल 64 धावांचं. ऋषी पाटील पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी, सेकंड एंडला नितीन पणाले आणि त्याची साथ देण्यासाठी प्रारंभिक जोडी नॉन सेकंड एंडला अर्जुन. 30 बॉल 64 पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय नितीन पनाळे. बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिला मोठा धक्का लागतोय बॅटर आउट. कलावती किचन K11 संघाला आयकॉन खेळाडू माघारी जात असताना पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. सूरज शिंदे युनिट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला गेलं तर विकेट प्राप्त केली गेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. आयकॉन खेळाडू, आयकॉन विरुद्ध आयकॉन होता, आता आयकॉन विरुद्ध चॉईस खेळाडू. परत एक वेळा बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय परंतु पाहावं लागेल. पंचांचा इशारा, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येत असताना मात्र पाहायला मिळते.
चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय, एकदा वाली आहे आणि संघाचं खातं अकाउंट आता मात्र ओपन झालंय. श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय K11 संघाचा. चौसष्ट धावांचं टार्गेट सेट केलंय. सूरज वरती नजरा असतील आणि संपूर्ण जबाबदारी आपल्या संघाची आणि त्याचबरोबर अर्जुन वरती तेवढी जबाबदारी. हो, आणखीन एक प्रयत्न चांगला होता. नक्कीच आपण पाहायला गेलं तर बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये अगदी हलकासा बाटला ब्रश झाला आणि त्यानंतर मात्र आपण घोषांकी क्षेत्रामध्ये जात असताना हो, यावेळेस देखील अगदी पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात मात्र डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र येत असताना मात्र पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक सर नक्कीच पाहायला मिळत आहेत. आज पंचांचं पॅनल अगदी ऑफिशियल पंच अशोक सर आहेत, सुबोध सर आहेत आणि विद्युतजी नाकवा सर देखील नक्कीच PTPL ला जोडले गेलेत. पंचांचं एक चांगलं पॅनल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज विघ्नेश पडवी सर देखील जॉईंट झालेत. यावेळेस देखील फटका फसलाय, बॉल हवेत आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय, PTPL चौकार. षटकार चौकाराची आतिषबाजीच आता करावी लागेल, कारण लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे K11 संघाला. टीमची धाव संख्या 7, एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती 7 धावा. अखू टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. डीप मध्ये फिल्डर आहे आणि त्याचे प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतोय हा चौकार. पहिलं षटक इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना आपण पाहिलं तर तिथे टीमची धाव संख्या 11 11 धावा धावफलकावरती मात्र जरूर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समोर झाला. आता येणारे बॉल 24 आणि 24 बॉलमध्ये 53 धावांची गरज असेल K11 संघाला. करंट रन रेट आपण पाहिलं 11चं, रिक्वायर रन रेट 13.25चं. चला टीम मीटिंग नको, लगेच मॅचला सुरुवात करा. बघा ड्रिंक ब्रेक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टीम मीटिंग घ्या. बाकी अतिरिक्तचा वेळ आपण खर्च करू नका, कारण अजून आपण पाहायला गेलं तर एक 4 मॅचेस 4 मॅचेस पेंडिंग आहेत. ते आपल्याला लवकरात लवकर टायमानुसार कव्हर करायचे आहेत. त्यामुळे गोलंदाजी मार्क वरती अमित. ओ जबरदस्त समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 6 धावांसाठी. सिक्सर.
फटका फसलाय परंतु बॉल अगदी डिक्लेअर झोन मध्ये जात असताना अठरा धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळतात 18. लॉफ करण्याचा प्रयत्न बॉल पाठट्रॅप पाहायला मिळतोय बॉल निघून चाललाय आता सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय इथे अगदी आपण पाहिलं षटकार त्यानंतर मात्र हा चौकार काय सुरुवात केली आहे अर्जुनच्या बॅट मधून मात्र हा चौकार पाहायला मिळतोय अगदी राज करताना पाहायला मिळतोय परत एक वेळा इनफिल्डच्या वरून उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा क्रिकेटचा पुस्तकी फटका कॉपी बुक स्टाईल पद्धतीने मात्र खेचलाय सलगचा दुसरा चौकार चौकार आलाय काय जबरदस्त बॅटिंग मात्र सुरू आहे चला स्पीडअप घ्या मित्रांनो प्लीज बघा वेळ कमी अजून 4 मॅचेस बाकी आहेत आणि अगदी आपण पाहायला गेलं तर 10 वाजून 8 मिनिटं झालेत प्लीज थोडंसं स्पीडअप ठेवा सोडून दिलाय ओळखलं पारखलं व्हाईट बॉल परत एक वेळा टप्पा पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या जवळून जाणारा मात्र बॉल पाहायला मिळाला धीम्या गतीने टाकलाय टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय जबरदस्त गोलंदाजी तिथे पाहायला मिळाली अमितच्या माध्यमातून चांगलं कमबॅक केलं या बॉलवरती सूरज दादा बघा थोडंसं स्पीडअप घ्या कारण वेळ आपल्याकडे मित्रांनो कमी आहे खूप कमी आहे घ्या स्पीडअप घ्या मित्रांनो प्लीज हो यष्ट्या उद्ध्वस्त काठी काढली क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय केलंय काय बॉल हाताळलाय थोडासा बाहेर आला होता बाटला हलकासा ब्रश झाला आणि बरोबर लेग स्टिक वाकवली आहे सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 2 विकेट माघारी गेल्यात प्रारंभिक जोडी मात्र डगआउटच्या दिशेने प्रस्थान करते परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज मिडल ओव्हर मध्ये मात्र बहुतेक टेप बॉल साठी जातील आणि आबा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील
मारुती साळके टीमची मारुती चव्हाण आबा 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या 27 धावा, लॉस ऑफ दी 2 विकेट. येणारे बॉल 18 बॉलमध्ये 37 करायचे आहेत. 18 चेंडू 37 धाबांची गरज. मॅचला थोडंसं स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे कमी आहे. टेप बॉलचा वापर केला जातोय, अंपायर तेच सांगतायत टेप बॉल. आणि गोलंदाजी मार्कवरती टेप बॉल मात्र हाताळण्यासाठी मारुती चव्हाण आबा मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, भरपूर बॉल टर्न झालाय. व्हाईट बॉलचा इशारा अशोक सरांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती नक्कीच ऍड होते. टीमची धावसंख्या 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 28. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तैनात होता, कुठली चुकी केली नाहीये आणि बॅटर आउट. शैलेश होता त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये तैनात आणि सूरज शिंदेला मात्र माघारी धाडलंय. महत्वपूर्ण विकेट. सूरज शिंदे बॅक टू दी डगआउट. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. 2 स्क्रीन बॅटर क्षेत्ररक्षक जबरदस्त SD क्वालिटी. ओमसाई MTC खूप चांगलं कॅमेरा वर्क. सचिन आसवले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चौसष्ट धावांचं टार्गेट सचिन आसवले. हलक्यात मात्र कट करण्याचा प्रयत्न ढकलून दिलाय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मात्र नक्कीच येईल. सिंगल डबलने मात्र काम चालणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. टार्गेट मोठं आहे, लक्ष मोठं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे. सुरुवात चांगली केली होती, परंतु ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी चालू आहे, परत एक वेळा ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ तैनात आहे. 1च धाव मात्र प्राप्त होईल. शैलेश काय फिल्डिंग करतोय शैलेश. नेक्स्ट मॅच एका बाजूला मिथ 11 त्यांच्या विरोधामध्ये येराड वॉरियर्स. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. परत एक वेळा बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. ओहो, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. टप्पा 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 घेत अगदी AK-47 मधून जशी गोळी निघावी तसा बॉल वेगाने निघून गेलाय. चौकार आलाय. यस अंपायर, तिसऱ्या पंचांना रेफर केलंय कशाबद्दल? यस, टोपीसाठी.
अगदी आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. कॅपने बॉल अडवण्याचा प्रयत्न झालाय का हे मात्र बघायचंय. काय घडलंय काय बिघडलंय. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून दूध का दूध पाणीच्या पाणी. अगदी 4 धाबा आहेत आणि हा चेंडू जर कॅपला लागला असता तर आपण पॅनलाइज केलं असतं आणि हा कॅपला लागलेला नाहीये, सरळ 4 धावेसाठी निघून गेला. जर कॅपला लागला असता तर आपण जरूर पॅनलाइज केलं असतं नियमानुसार. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. खूप चांगल्या पद्धतीने अंपायर डिसिजन येतोय आणि अशोक सर यासाठी ओळखले जातात. बरोबर, कारण की अगदी जर हा कॅपनं जर अडवला असता तर 5 धावांची पॅनल्टी बाय रूल असते. इंटरनॅशनल रूल, टेनिस क्रिकेट रूल 5 धावांची पॅनल्टी दिली असती, मात्र हा चेंडू निघून गेला 4 धावेसाठी. थँक्यू. पुढचा बॉल आबांचा. हो यावेळेस प्लेस केलाय फक्त. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. बरोबर यष्टांवरती थ्रो. काय थ्रो केलाय, जबरदस्त थ्रो पाहायला मिळालाय. तर टीआर सर्कलच्या आतमध्ये हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न होता. एक धाव स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. बघा ऍक्शन रिप्ले. काय थ्रो केलाय, जबरदस्त. तुषार शेवाळे होता. काय फेकी केली तुषारने. नॉन स्ट्राइक एंडला अगदी बरोबर यष्टांवरती थ्रो. आणखीन एक विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात. बॅटर आउट. यावेळेस चांगला बॉल, चांगला बॉल, योग्य चेंडू. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त झाले. त्यांनी 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 34 या धावसंख्येवरती. 4 विकेट आतापर्यंत गमावले. आता येणारी बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं 15च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील प्रति षटकामध्ये. टार्गेट 64 धावांचं होतं. कारण सुरुवात ज्या पद्धतीने मात्र केली होती ना, ती सुरुवात भरपूर महत्वाची होती. 64 धावांचं टार्गेट. 12 बॉल आता 30 धावांची गरज K11 संघाला. टार्गेट कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल, रोखण्याचा प्रयत्न होईल का. 2 षटक अजूनही बाकी आहेत. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा हव्यात. त्या 15 धावा जमवण्याचा प्रयत्न K11चा होईल का. कुठेही जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. PTPL 2026 पर्व क्रमांक 6. सीझन 6 आहे. थोडीशी भाऊ रिस्क आहे, परंतु जीत मात्र फिक्स आहे. ही टॅगलाईन आहे PTPL ची. चला स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो, विनंती करेन, कारण वेळेचा निर्बंध आहे. अजून 4 मॅचेस बाकी आहेत. 12 बॉल 30. आजचा पहिल्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर ग्रँड ओपनिंग सेरेमनी आणि त्यानंतर आजचा दुसरी रात्र. प्रत्येक मॅच अगदी चुरशीच्या पाहायला मिळाल्यात. तुषार शेवाळे 4थ्या षटकासाठी प्राचरण केलं गेलंय. स्ट्राइक अर्जुन. दादा ऐक ना, ठेव तू तुषार निघालाय गोलंदाजी मार्क मधून अर्जुन साठी. शॉर्ट बॉलचा वापर केलाय.
क्षेत्ररक्षक आहे ऋषीच्या आवाक्याबाहेर बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. 4 धावा पहिल्याच बॉलवरती. धावा महत्वाच्या आहेत आणि धावांसाठी धाव सुरू आहे. लॉफ केलं पूर्णपणे या बॉलला. ऋषीच्या आवाक्या बाहेरचा बॉल. कट करण्याचा प्रयत्न होता आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय वाईट साठी. हा ऍक्शन रिप्ले अगदी पिचिंग बघू शकतात. टप्पा अगदी बघू शकतात परंतु पिचिंग अगदी आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने मात्र पंच शहानिशा करतायत. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. ऋषी बॉलच्या खाली. कॅचेसचा कॉल. विकेटचं पतन. बॅटर आउट. अर्जुन मात्र माघारी जात असताना. वेलकम सुनील दादा, आपलं देखील स्वागत आहे. ऍक्शन रिप्ले. शॉर्ट बॉल होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये. उंची जास्त, लांबी कमी. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. ऑन साइडला बिग हिट. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. ढगात लाइटिंग लावत बॉल सीमा पार. काय फटका खेचलाय. आल्या आल्या आक्रमण केलंय. हवाई हल्ला, हवाई सफर. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 45. परत एक वेळा कट करण्याचा प्रयत्न झालाय परंतु चेंडू आपण पाहायला गेलं तर घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र नक्कीच येते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. आता येणारे बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. 8-18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 46 झाल्यात. 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 64 धावांचा टार्गेट सेट करत असताना मात्र टीम आपण पाहिलं तर प्रिन्स वॉरियर्स संघ आणि K11 संघाला आता 8 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. मॅच बनू शकते इथून. परत एक वेळा इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय. फेकी देखील चांगली पाहायला मिळते आणि तिथे आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती
2 धाबा आल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा चपळाईने या 2 धाबा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. आता येणारे बॉल 7 बॉलमध्ये 16ची गरज. 48 झाले आहेत. 48. 7 बॉल 16. विकेट येणं कुठेतरी महत्वाचं असेल या बॉलवरती. विकेट आला तर थोडासा दबाव होईल, परंतु षटकार आला ना तर शेवटच्या षटकामध्ये मॅचची कहाणी काहीतरी थोडीशी वेगळी पाहायला मिळेल. ओहो, बॅटला ब्रश, एका हातामध्ये कॅच. जबरदस्त. सागरने काय कॅच पकडले. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक सागर. बॅटला ब्रश झाले एका हातामध्ये. जबरदस्त कॅच. महत्वपूर्ण. मी मगाशीच म्हटलं विकेट आली तर दबाव होऊ शकतो. जर या बॉलवरती बिग हिट आला तर कहाणी काहीतरी वेगळी पाहायला मिळाली असती. आता येणारे 6 बॉल 16 धावांची गरज. 6-16. नवीन बॅटर विकास आलाय. आपल्या टीमचा विकास करेल का हे मात्र आता बघायचंय. शैलेश अनुसे. 6 बॉल 16 धावांची गरज. 6-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ओहो, लॉफ केलंय बॉलला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. पॉइंटला ठोकलाय सचिन आसवलेच्या बॅटमधून. हाय आणि हँडसम षटकार. चेक. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय दादासो जाधव साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्यांच्यासोबत आले त्यांचे दोघे चिरंजीव शिवाजी जाधव बॉस यांचे अगदी सख्खे बंधू अगदी दादा जाधव साहेब. दादासो वेलकम. जाधव साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. सुस्वागतम. त्यांच्यासोबत असले त्यांचे दोघे चॅम्पियन, त्यांचं दोघांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. 5 बॉल आता 10 धावांची गरज आहे. कमबॅक कुठेतरी महत्वाचं गोलंदाजाचं. ओहो, यावेळेस चांगला बॉल, चांगला कमबॅक, चांगला कमबॅक. या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर गती काढून घेतलीये मी म्हणेन. ज्या पद्धतीने मात्र धीम्या गतीने बॉल हाताळलाय ना, जबरदस्त गोलंदाजी. चांगलं कमबॅक. 4 बॉल 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10. सोडून दिलाय, सोडून दिलाय. परत एक वेळा काय घडलंय आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे व्हाईट बॉल साठी. सोडून दिला होता. पिचिंग एक्झॅक्टली कुठे झाले हे पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला गेलाय. या बॉलवरती नेमकं घडलंय काय. 500च्या वर कोकरन व्ह्यूअर्स लाईव्ह प्रेक्षक जोडले गेले तुमचा एमटीसीच्या माध्यमातून. आणि हा बॉल तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. कहाणी में ट्विस्ट. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तिसऱ्या पंचांची मागणी आली आहे आणि निर्णय आलाय व्हाईट बॉल. मॅच संपलेली नाहीये बॉस. 4 चेंडू 9 धावांची गरज. 4 चेंडू 9. व्हॉट अ मॅच. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. मिड ऑन तैनात. चांगला स्टॉप. एकच धाव आली आहे. सिंगल आली आहे.
कालपासून आपण पाहायला गेलं तर ओमसाई MTCच्या वाहिनीला, यूट्यूब वाहिनीला जोडले गेलेले प्रेक्षक 1,18,000 प्रेक्षकांनी मात्र ही क्रीडा स्पर्धा अनुभवली आहे. आज देखील 500 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन जोडले गेले. 3 चेंडू 8 ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न तटीआर सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर मिड ऑन तैनात सिंगल येते. आता पूर्णपणे जबाबदारी सचिन आसवलेच्या खांद्यावरती आहे. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. कारनामा करून दाखवेल का? 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. संघर्ष करावा लागेल. हा बॉल महत्वाचा आहे. 2 चेंडू 7 काय घडेल? 2 चेंडू 7 धावांची गरज आणि या बॉलवरती निर्णायक बॉल असेल. काय होईल? सुपर ओव्हर होईल का? सुपर ओव्हर बघायची आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल आलाय डॉट. आता 1 बॉल 7 धावांची गरज. या बॉलवरती षटकार आला तर सुपर ओव्हर. प्रत्येकाला सुपर ओव्हर बघायची आहे. 1 बॉल आणि 7 धावांची गरज. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. ओहो, यावेळेस काय घडलंय? थांबा थांबा थांबा. पंच काय सांगतायत? अशोक सरांचा इशारा येतोय नो बॉल. आणि आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हे बघायचंय. ओव्हर स्टेपिंग. मॅच संपलेली नाहीये, मॅच संपलेली नाही. आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. जबरदस्त. अंधार कितीही दाटला तरी प्रकाश शोधायचा असतो. हरलो तरी चालेल परंतु समोरच्या मनात आपला रुतबा दाखवायचा असतो. आणि 3ऱ्या पंचांची मागणी केली होती आणि निर्णय आला. हा नो बॉल आहे, हा नो बॉल आहे. म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. मॅच संपली नाहीये. अशोक सर नो प्लस, नो प्लस, नो प्लस 2. टोटल 3 धावा आल्यात. आता 1 बॉल आणि 4 धावांची गरज. विकास आहे. टीमचा विकास करेल का? आणि समोर एक कडवा आवाहन गोलंदाजी मधून शैलेश. पाटण तालुका प्रीमियर लीग 1 चेंडू 4. बॉल उडवलाय, उंच पुरा गेलाय. कॅचेसचा कॉल. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. फ्री हिटचा बॉल होता. सचिन आसवले तेच सांगत होता. रन घ्यायची होती. 3री रन कंप्लीट होईल का? 3री रन कंप्लीट नाही झाली आहे. सचिन आसवले तेच सांगत होता ही फ्री हिट आहे. 3री धाव कंप्लीट करायची होती. 3री धाव कंप्लीट झाली असती तर फ्री हिट चा बॉल होता आणि सुपर ओव्हर बघायला मिळाली असती. वॉट अ मॅच यार, वॉट अ मॅच. 3री धाव घ्यायची होती मित्रा. 1 धाव. म्हणून तर म्हटलं जाताना हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे कधी काय होईल याचा नेम नाही आहे. 1 धाव भरपूर महत्वाची होती. 1 धावेने हा सामना जिंकलाय प्रिन्स वॉरियर संघाने. जबरदस्त. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच राहिली. हीच पाटण तालुका प्रीमियर लीग आहे. प्रत्येक मॅच टफ राहिली आहे. वळूया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. या मॅचचा हिरो
झाली असती तर अजून टायमिंग वाढला ही मॅच किती कोण आहे ते कोण सांगताय नाही ते बघा ना सांगू मी दाखवायचं काम करतो मास समरी आपण बघतोय